नमस्कार मित्रांनो, MPSC MES या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा MPSCमधला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर आपण MPSCशी रिलेटेड स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवरील सिरीज सुरू करणार आहोत. तर सर्वात आधी आपण जो MPSCने स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सिलेबस दिलेला आहे तो आपण 8 युनिटमध्ये डिवाईड करून घेऊया. तर पहिला युनिट आहे सिंपल स्ट्रेस स्ट्रेन, सेकंड प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेन, थर्ड शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट, fourth stresses in beams, fifth column, sixth torsion, seventh slope and deflection आणि 8th strain energy. जर आपण मागील 7 ते 8 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस केलं तर आपल्याला समजेल की सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन या युनिटवर जवळजवळ 3 ते 4 प्रश्न हे विचारले जातात. प्रिन्सिपल स्ट्रेसवर 1 किंवा 2 प्रश्न विचारला जातो. शिअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट यावर देखील 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात. स्ट्रेसेस इन बीम हा जर बघितला तर यावर एखादी प्रश्न विचारला जातो. याला एक्सेप्शन फक्त 2015चं वर्ष आहे. 2015च्या वर्षी या युनिटवरनं 3 प्रश्न विचारले गेले होते. कॉलमवरनं देखील 1 किंवा 2 प्रश्न. टॉर्शनमध्ये 2 किंवा 3 प्रश्न साधारणतः आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. स्लोप अँड डिफ्लेक्शनवर 3 ते 4 प्रश्न हे विचारले जातात. आणि स्ट्रेन एनर्जीवर आतापर्यंत फक्त 2013 आणि 2018 अशा 2च वर्षी प्रश्न विचारला गेला आहे आणि तोही एकच 2013 आणि 2018. तर आपण बघितलं की जवळजवळ सर्वांना असं सेम असं वेटेज आहे. सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन आणि स्लोप डिफ्लेक्शन हे 2 युनिट आहेत की ज्यांना जास्त वेटेज आहे, परंतु बाकी जे 6 युनिट जर आपण बघितले तर त्यांना जवळपास सारखंच वेटेज आहे. मित्रांनो, MPSCशी रिलेटेड आपण हायवे इंजिनिअरिंगची सिरीज सुरूच केलेली आहे. ओके, त्याच्यातला आता बराचसा पोर्शन आपण कव्हर केलेला आहे. आता आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला सुरुवात करणार आहोत. तर या सिरीजची सुरुवात आपण सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन या युनिटपासून सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला इंट्रोडक्शन. When an external force acts on a body, the body tends to undergo some deformation. आपल्याला माहितीच आहे, जेव्हा प्रत्येक बॉडीवर कुठल्याही एका बॉडीवर जेव्हा एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत असतो तेव्हा ती बॉडी डिफॉर्म होण्याचा प्रयत्न करत असते. आता तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देते मी. हे बघा, हा आहे एक स्केच पेन. ही एक सिंपल बॉडी आहे. याला जर मी एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला तर ती डिफॉर्म होते. ओके, त्याच्या ओरिजिनल शेपपासून ती डिफॉर्म होते आणि जेव्हा मी माझा जो एक्सटर्नल लोड लावलेला होता तो काढला तेव्हा ती बॉडी तिचा शेप हा रिगेन करते. ओके, सो when an external force acts on a body, the body tends to undergo some deformation. Due to cohesion between the molecules, the body resists deformation. अहेजन आणि कोहेजन असे 2 मॉलिक्युलर फोर्सेस आहेत. तर कोहेजन म्हणजे फोर्स बिटवीन 2 सिमिलर मॉलिक्युल्स, याला म्हणतात कोहेजन. आणि अहेजन म्हणजे फोर्स बिटवीन 2 डिफरंट मॉलिक्युल्स. 2 डिफरंट मॉलिक्युल्समधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला अहेजन म्हणतात आणि जो सेम मॉलिक्युल्समधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला कोहेजन म्हणतात. भिंतीवर आपण जर पाणी मारलं तर भिंतीवर पाणी हे चिकटून राहतं, म्हणजे थोडे त्याचे एक बारीक लेअर फॉर्म झालेली आपल्याला दिसते. तर ते पाण्याचे मॉलिक्युल्स आणि वॉलचा सरफेस तिथले मॉलिक्युल्स या दोघांमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कुठल्या टाईपचा आहे, तो अहेजन टाईपचा आहे. परंतु आता मी जसं तुम्हाला स्केच पेन दाखवलं तर स्केच पेनच्या मटेरियलमधल्या मॉलिक्युल्सचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कुठल्या टाईपचा आहे, कोहेजन टाईपचा आहे. ओके, पुढचं. द रेझिस्टन्स बाय विच मटेरियल ऑफ बॉडी पॉजेस द डिफॉर्मेशन इज नोन ॲज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. आता ह्या कोहेजन फोर्समुळे काय होतं की बॉडी जी आहे ती डिफॉर्मेशनला रेझिस्ट करण्याचा प्रयत्न करत असते. आता हे स्केच पेनचंच उदाहरण घेऊया. तो अगदी इझिली मी जस्ट थोडासा फोर्स लावला तर डिफॉर्म होतो आहे का, तो नाही होते. त्याला डिफॉर्म करण्यासाठी मला जास्तचा फोर्स लावावा लागत आहे. म्हणजेच काय होतं की हा जो इंटरमॉलिक्युलर कोहेजन फोर्स आहे या स्केच पेनच्या मॉलिक्युल्समधला तो होणाऱ्या डिफॉर्मेशनला रेझिस्ट करतो आहे. तर प्रत्येक मटेरियलची रेझिस्ट करण्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. आता स्केच पेनला जर डिफॉर्म करायचं म्हटलं तर आपल्याला असा एवढा फोर्स लावावा लागतो आहे. हेच जर या रबरला डिफॉर्म करायचं म्हटलं तर सिंपल फोर्स, अगदी थोडाच फोर्स लावला मी तरी तो किती डिफॉर्म झालेला आहे हे तुम्ही बघू शकता.
हे बघितलं तर याला पुन्हा डिफॉर्म व्हायला फोर्स. म्हणजे प्रत्येक मटेरियलला डिफॉर्म करायला लागणारा फोर्स हा वेगवेगळा असतो, कारण प्रत्येक मटेरियलची रेजिस्ट करण्याची रेजिस्टन्स कॅपॅसिटी जी असते ती वेगवेगळी असते. आणि मटेरियलची एक्सटर्नल फोर्समुळे होणाऱ्या डिफॉर्मेशनला रेजिस्ट करण्याची जी कॅपॅसिटी असते त्यालाच आपण त्या मटेरियलची स्ट्रेंथ असं म्हणत असतो. ओके, मग आता आपण रबर बँड बघितला आणि स्केच पेन बघितला, तर याच्यामध्ये आपल्याला कळेल की स्केच पेनची डिफॉर्मेशनला रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी ही त्या रबर बँडपेक्षा जास्त आहे, तर ती त्याची स्ट्रेंथ आहे. स्केच पेनची स्ट्रेंथ ही रबर बँडच्या स्ट्रेंथपेक्षा जास्त आहे. द रेजिस्टन्स बाय विच मटेरियल ऑफ द बॉडी अपोजेस द डिफॉर्मेशन इज नोन ॲज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. ओके, आता एका सर्टन लिमिटपर्यंत बॉडी जो रेजिस्ट करत असते, जो रेजिस्टिंग फोर्स बॉडी अप्लाय करत असते, तो एक्सटर्नल लोडमुळे होणाऱ्या डिफॉर्मेशनला लिनियरली प्रोपोर्शनल असतो. आता तुम्हाला एक जनरल आयडिया देते. हा सपोज एक ग्राफ आहे, इकडे ह्या डिफॉर्मेशन आहे, ओके, आणि इकडे रेजिस्टिंग फोर्स आहे जो बॉडी अप्लाय करते. सो एका सर्टन लिमिटपर्यंत बॉडी जो रेजिस्टिंग फोर्स देत असते तो या डिफॉर्मेशनला लिनियर असतो. हे जे एक लिमिट आहे, सर्टन लिमिट, याला आपण एक इलास्टिक लिमिट असं म्हणतो. ओके, तर इलास्टिक लिमिटपर्यंत बॉडी जो रेजिस्टिंग फोर्स प्रोव्हाइड करत असते तो एक्सटर्नल फोर्सच्या इक्वल असतो. रेजिस्टिंग फोर्स इज इक्वल टू एक्सटर्नल फोर्स. म्हणजे आपण एक्सटर्नली जो लोड लावतो तेवढाच बॉडीचा रेजिस्टिंग फोर्स असतो. ह्या लिमिटनंतर काय होतं, या लिमिटनंतर डिफॉर्मेशन आणि रेजिस्टिंग फोर्स हे लिनियरली प्रोपोर्शनल राहत नाही. म्हणजे या लिमिटनंतर एक्सटर्नल फोर्स अगदी थोडा जरी असला तरी होणारं डिफॉर्मेशन कसं असतं, हे जास्त असतं. आणि एक्सटर्नल फोर्स जर असाच कंटिन्यू राहिला तर एका सर्टन पॉईंटला येऊन मटेरियल काय होतं, फेल जातं. सो असाच जो रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया असतो त्याला आपण काय म्हणत असतो, स्ट्रेस म्हणत असतो. तर आपण आता स्ट्रेसची डेफिनेशन पाहू. द फोर्स ऑफ रेजिस्टन्स पर युनिट एरिया ऑफर्ड बाय अ बॉडी अगेन्स्ट डिफॉर्मेशन इज नोन ॲज स्ट्रेस. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की रेजिस्टिंग फोर्स ही बॉडी प्रोव्हाइड करत असते, तर तोच रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. ओके, एक्सटर्नली अप्लाइड जो फोर्स असतो त्याला आपण लोड किंवा फोर्स असं म्हणत असतो. आणि विदिन इलास्टिक लिमिटपर्यंत रेजिस्टिंग फोर्स हा कशाच्या बरोबर असतो, एक्सटर्नल फोर्सच्या बरोबर असतो. सो स्ट्रेसची डेफिनेशन, द फोर्स ऑफ रेजिस्टन्स पर युनिट एरिया ऑफर्ड बाय अ बॉडी अगेन्स्ट डिफॉर्मेशन इज नोन ॲज स्ट्रेस. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए, वेअर सिग्मा इज इक्वल टू स्ट्रेस, पी इज एक्सटर्नल फोर्स और लोड आणि ए आहे क्रॉस सेक्शनल एरिया. आपण स्ट्रेसचे युनिट बघून घेऊया. तर स्ट्रेसचं युनिट आहे एसआय युनिट बघू आपण. फोर्सचं एसआय युनिट असतं न्यूटन, क्रॉस सेक्शन एरियाचं मीटरचा स्क्वेअर. सो स्ट्रेसचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याचं वेगवेगळ्या याच्यात कन्वर्जन पण केलं जातं. तर आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं जर न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्जन केलं तर ते येतं 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर कसं आलं बघूया आपण. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू, न्यूटन तर तसाच राहिला, पण तुम्हाला माहिती आहे 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर, म्हणजेच 10⁻² सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. जर आपण इथं सेंटीमीटरचा स्क्वेअर केला तर 10⁻² सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 मीटरचा स्क्वेअर, म्हणजेच हे काय होईल 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर तर 1च येतो मीटर स्क्वेअर. सो 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर. सो हा जो खालचा डिनॉमिनेटरला मीटर स्क्वेअर आहे तिथं जर आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर लिहायचं असेल तर खाली आपल्याला लिहायला लागेल 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर, आणि हाच 10⁻⁴ न्यूमरेटरला येऊन होतो 10⁻⁻⁴ न्यूटन पर सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ न्यूटन पर सेंटीमीटरचा स्क्वेअर. आणि हेच मिलीमीटरमध्ये करायचं असेल तर 1000 मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. सो 10⁻³ मिलीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. पुन्हा याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर केला 10⁻⁶ मिलीमीटरचा स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर 1 मीटरचा स्क्वेअर. सो 1 मीटर स्क्वेअरच्या ऐवजी पुन्हा व्हॅल्यू येणार 10⁻⁶ मिलीमीटरचा स्क्वेअर. 10⁻⁶ मायनस वर येऊन होणार 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁻⁶ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, हे कन्वर्जन क्लिअर झालं. सो 1 न्यूटन मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁴ न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻⁻⁶ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर.
1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या युनिटमध्ये गिवन व्हॅल्यू असते आणि आपल्याला आन्सर वेगळ्या युनिटमध्ये काढायचं असतं. त्यावेळेला आपल्याला हे कन्वर्जन जमलं पाहिजे. आता ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. किलो म्हणजेच 10⁻³ मेगा म्हणजेच 10⁻⁶, गिगा इज इक्वल टू 10⁻⁹ आणि टेरा इज इक्वल टू 10⁻12. इथं बघू शकतात की पॉवर जी आहे ती 3 वाढते आहे. किलो पास्कल. ओके, आपल्याला जर दिलेलं आहे की एखादी फोर्स आहे त्याची स्ट्रेसची व्हॅल्यू काढली आपण 10 किलो पास्कल आणि त्याचं आपल्याला पास्कलमध्ये कन्वर्जन करायचं तर ते काही 10⁻³ पास्कल. ओके, पास्कल म्हणजेच काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच 10⁻³ न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. याला न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये जर करायचं असेल तर याला 10⁻⁻⁴ करायचं इंटूने म्हणजेच ते काय होईल 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारचं कन्वर्जन आपल्याला जमलं पाहिजे. आता आपण पुढे पाहूया टाईप्स ऑफ स्ट्रेसेस. ओके, स्ट्रेसेसला 2 याच्यामध्ये आपण स्प्लिट करू शकतो. पहिला आहे नॉर्मल स्ट्रेसेस, सेकंड आहे शिअर स्ट्रेसेस. नॉर्मल स्ट्रेसेसला डायरेक्ट स्ट्रेस असंही म्हणतात. तर आता नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस आपण यातला आधी फरक समजून घेऊया. हे बघा, सपोज हा एक असा ठोकळा आहे. तर ABCD हा त्याचा वरचा सरफेस आहे. तर ABCD या सरफेसवर हा फोर्स जो परपेंडिक्युलरली ॲक्ट होतो आहे P फोर्स, तर हा कसा फोर्स आहे? हा नॉर्मल फोर्स आहे. ओके, आणि ABCD याला असा जो फोर्स ॲक्ट होतो आहे हा कसा फोर्स आहे? हा शिअर स्ट्रेस आहे. या फोर्समुळे येणारा स्ट्रेस कसा असणार आहे? नॉर्मल स्ट्रेस. का? कारण की जो एक्सटर्नल फोर्स आहे तो कसा अप्लाय झाला आहे? तो सरफेसला परपेंडिक्युलर अप्लाय झालेला आहे. आणि हा जो फोर्स आहे हा कसा अप्लाय आहे? हा सरफेसला पॅरलल ॲक्ट होतो आहे. सो पॅरललमुळे जो स्ट्रेस येतो तो शिअर स्ट्रेस आहे आणि परपेंडिक्युलर फोर्समुळे जो येतो तो नॉर्मल स्ट्रेस आहे. शिअर स्ट्रेसचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा ही एक काडीपेटी आपल्या घरात असते, बरोबर. तर काडीपेटीचं जे वरचं कवर असतं तो आपण जर इमॅजिन केला आणि हा तो त्याचा खालचा जो सरफेस आहे तो आपण जमिनीला कशाने तरी चिकटवला. ओके, सो हा सरफेस कसा झाला? फिक्स झाला आणि हे कसे मुव्हेबल आहे. आता तुम्ही जर त्याच्या वरच्या सरफेसला असे ह्या साईडने फोर्स अप्लाय केला तर तुम्हाला दिसेल तो जो वरचा सरफेस आहे तो जो सुरुवातीला असा होता तो ह्या डिरेक्शनमुळे मध्ये अप्लाय केलेल्या फोर्समुळे तो डिफॉर्म होऊन असा होतो. ओके, आपण खालचा सरफेस कसा केलेला आहे? फिक्स केलेला आहे. सो त्याच्या ओरिजिनल शेपपासून तो डिफॉर्म होऊन कसा झाला? असा झाला. इथं जो अँगल फॉर्म होतो, ओके, इथं तो शिअर स्ट्रेस डेव्हलप होताना दिसतो. याला म्हणतात शिअर स्ट्रेस, जो सरफेसला पॅरलल फोर्स अप्लाय केल्यामुळे निर्माण होतो. आणि याला म्हणतात नॉर्मल स्ट्रेस, जो सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केल्यामुळे होतो. हा जो थीटा असतो त्याला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ इन्क्लिनेशन. ओके, तर नॉर्मल स्ट्रेसेसचे पुन्हा पुढे 2 टाईप पडतात. एक टेन्साईल स्ट्रेस, दुसरा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ओके, तर आता आपण पाहूया टेन्साईल स्ट्रेस. व्हॉट इज टेन्साईल स्ट्रेस? टेन्साईल स्ट्रेस इज अ स्ट्रेस इंड्यूस इन अ बॉडी विच इज सब्जेक्टेड टू 2 इक्वल अँड अपोजिट पुल्स. ओके, 2 इक्वल अँड अपोजिट पुल्स. आता इकडे बघा, सपोज एक बार आपण कन्सिडर करूया. तर या बारला दोघं साईडला P एवढा एक्सटर्नल पुलिंग फोर्स अप्लाय होत आहे. तर 2 फोर्स आहेत, त्यांची मॅग्निट्यूड काय आहे? P. म्हणजेच मॅग्निट्यूड कशी आहे? इक्वल आहे. परंतु ते कसे ॲक्ट होत आहेत? अपोजिट डिरेक्शनमध्ये ॲक्ट होतात आणि ते ह्या बारला काय करत आहेत? पुल करत आहेत. ओके, तर या पुलिंग फोर्समुळे काय होणार आहे? ह्या बारची जी लेंथ आहे ती वाढणार आहे. देअर इज इन्क्रीज इन इट्स ओरिजिनल लेंथ. ओके, सो ह्या अशा 2 इक्वल अँड अपोजिट पुलिंग फोर्समुळे बॉडीवर जो स्ट्रेस निर्माण होतो त्याला आपण कोणता स्ट्रेस म्हणतो? टेन्साईल स्ट्रेस. कारण की पुलिंग फोर्स हे कशा नेचरचे असतात? टेन्साईल नेचरचे असतात. आता सपोज आपण XX एक कन्सिडर करूया. XX आपण सेक्शन एक कट केला. ओके, तर XX सेक्शनच्या लेफ्ट साईडला जर आपण बघितलं तर हा पुलिंग फोर्स P आहे. बॉडीला जर इक्विलिब्रियममध्ये राहायचं असेल तर ह्या पुलिंग फोर्स Pला अपोज करणारा बॉडीचा रेझिस्टिंग फोर्स हा किती असला पाहिजे? तो देखील Pच्या बरोबर असला पाहिजे. वेअर रेझिस्टिंग फोर्स R इज इक्वल टू P. जर रेझिस्टिंग फोर्स हा P पेक्षा कमी असेल तर काय होईल? बॉडी पुल होऊन जाईल. आणि जर रेझिस्टिंग फोर्स हा P पेक्षा जास्त असेल तर बॉडी
ह्या साईडला पुल होईल. परंतु बॉडीला जर इक्विलिब्रियममध्ये राहायचं असेल तर एक्सटर्नली अप्लाइड पुलिंग फोर्स अँड द रेझिस्टिंग फोर्स ऑफ बॉडी मस्ट बी इक्वल. हे झालं एक्स एक्स सेक्शनच्या लेफ्ट साईडला. आता एक्स एक्स सेक्शनच्या राईट साईडला जर आपण बघितलं तर इकडे ह्या डिरेक्शनला पी हा पुलिंग फोर्स अप्लाय होतो आहे. पुन्हा तेच पीला ह्या सेक्शनला जर इक्विलिब्रियममध्ये राहायचं असेल तर बॉडी इथं जो रेझिस्टिंग फोर्स क्रिएट करते तो किती असला पाहिजे, तो देखील पीच्या बरोबर असला पाहिजे. थोडक्यात काय तर या बॉडीला जर इक्विलिब्रियममध्ये राहायचं असेल तर जो एक्सटर्नल पुलिंग फोर्स आहे पी तेवढाच बॉडीने रेझिस्टिंग फोर्स अप्लाय करायला हवा. ॲट एनी सेक्शन ऑफ बॉडी दी रेझिस्टिंग फोर्स ऑफर्ड बाय दी बॉडी इज इक्वल टू अप्लाइड फोर्स. ओके, आपल्याला स्ट्रेसची डेफिनेशन माहिती आहे. स्ट्रेस इज इक्वल टू रेझिस्टिंग फोर्स इन अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. तर इथे रेझिस्टिंग फोर्स हा कशाच्या बरोबर आहे, एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. सेकंड आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ओके, तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे काय. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज अ टाईप ऑफ स्ट्रेस इंड्यूस्ड इन अ बॉडी विच इज सब्जेक्टेड टू टू इक्वल अँड अपोजिट पुश. ओके, टेन्साईलच्या वेळेला काय होतं, टेन्साईलच्या वेळेला पुल होतं, कॉम्प्रेसिव्हच्या वेळेला पुश आहे. इथे बॉडी जो पुलिंग फोर्स अप्लाय होतो आहे तर हा जर पुश करणारा फोर्स असेल तर ही बॉडी कशा स्ट्रेसमध्ये असेल, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये आहे. तर अशा वेळेला एक्स एक्स सेक्शन हा कसा असेल, ओके, हा पुशिंग फोर्स पी आणि रेझिस्टिंग फोर्स आर हा अशा डिरेक्शनमध्ये असणार आहे. सेम या सेक्शनसाठीही तसंच आणि या सेक्शनसाठीही तसंच. तर बॉडीच्या कुठल्याही सेक्शनमध्ये पी हा पुशिंग फोर्स असणार तर रेझिस्टिंग फोर्स हा पीच्याच बरोबर असेल परंतु अपोजिट डिरेक्शनमध्ये तो अप्लाय होत असेल. आता नेक्स्ट इज शियर स्ट्रेस. व्हॉट इज अ शियर स्ट्रेस. द स्ट्रेस इंड्यूस्ड इन अ बॉडी when subjected to two equal and opposite forces which are acting tangentially. कसे ॲक्ट होतात ते, tangentially across the resisting section. across. ओके, शियर स्ट्रेस हा असा स्ट्रेस आहे ज्या वेळेला बॉडीवर दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस हे टँजेन्शियली अप्लाय होत असतात रेझिस्टिंग सेक्शनच्या ॲक्रॉस, तेव्हा जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला शियर स्ट्रेस म्हणतात. आता आपण बघू, तुम्हाला सांगते मी. सपोज ह्या दोन स्टीलच्या प्लेट्स आहेत. ओके, ह्या दोन स्टीलच्या प्लेट्स आहेत. एका बोल्टने त्या कनेक्टेड आहेत असं आपण कन्सिडर करूया. तर ह्या दोन प्लेट्सवर पी हा एवढा फोर्स ॲक्ट होतो आहे. हा फोर्स कसा आहे, पुलिंग फोर्स आहे. तर इथं ह्या दोन प्लेट एकमेकांना ह्या बोल्टने कनेक्ट केलेला आहे. पी या पुलिंग फोर्समुळे ह्या प्लेट कशा ओढल्या जात आहेत, बाहेरच्या साईडला ओढल्या जातात, एकमेकांपासून दूर ह्याच्या बाहेरच्या साईडला ओढल्या जात आहेत. परंतु इथे या मुवमेंटला रेझिस्ट कोण करत आहे, तर बोल्ट हा इथे रेझिस्ट करतो. तो रेझिस्टिंग सेक्शन इथं कोण आहे, बोल्ट आहे. तर हा जो पी फोर्स दिसतोय हा बोल्टच्या क्रॉस सेक्शनच्या पॅरलेली अप्लाय होताना आपल्याला दिसतो आहे. अक्रॉस दी रेझिस्टिंग सेक्शन हा जर आपण बोल्टचा बघितला, ओके, हे बघा, हा असा बोल्टचा सेक्शन आहे. हां, अशा सेक्शनने त्या दोन प्लेट एकमेकांना जॉईन केलेले आहे. तर हा जो भाग आहे, हा जो आहे, हा काय आहे, रेझिस्टिंग सेक्शन आहे बोल्टचा. आणि जो अप्लाय फोर्स आहे तो या सेक्शनच्या कसा आहे, पॅरलल आहे. अक्रॉस दी सेक्शन इट इज ॲक्टिंग पॅरलल. ओके, तर हा पी फोर्स जो आहे तेवढाच रेझिस्टिंग फोर्स आर हा बोल्ट प्रोव्हाइड करणार आहे. परंतु जर फोर्स हा वाढवत नेला आणि त्याचा जो कॅपॅसिटी आहे बोल्टची ती तेवढी नसेल तर इथे काय होईल, बोल्ट ब्रेक होऊन जाईल, म्हणजेच तो शिअरमध्ये फेल जाईल. ओके,
असा बोल्ट एक्सेस फोर्समुळे ब्रेक होईल. तर याला काय म्हणतात? शियर फेल्युअर. आणि अशा स्ट्रेसला म्हणतात शियर स्ट्रेस. ओके, इथं जो अप्लाइड फोर्स आहे तो कसा आहे? रेझिस्टिंग सेक्शनच्या पॅरलली किंवा टेंजेन्शियली तो ॲक्ट होत आहे. मगाशी मी तुम्हाला काडीपेटीचं एक्झाम्पल दिलं. ओके, अजून एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हा एक बॉक्स कन्सिडर करा. ओके, ह्या बॉक्सला मी टेंजेन्शियली फोर्स अप्लाय करते. ओके, पण हा अप्लाय केलेला फोर्स कसा आहे? हा जो त्याची फिक्स एज आहे, ती फिक्स एज जो मला रेझिस्टन्स प्रोव्हाइड करते त्याच्यापेक्षा मी अप्लाय केलेला फोर्स हा कसा आहे? कमी आहे. म्हणजेच ती रेझिस्टिंग फोर्स हा अप्लाय केलेल्या फोर्स या पीच्या बरोबर आहे, म्हणून बॉडी कशी आहे? इक्विलिब्रियममध्ये. पण आता जर मी फोर्स हा जास्त अप्लाय केला तर त्याचा जो खालचा बेस होता तो जेवढा मला रेझिस्टिंग फोर्स अप्लाय करत होता त्याच्यापेक्षा मी टेंजेन्शियली अप्लाय केलेले फोर्स हा खूप जास्त होता. त्याच्यामुळे बॉडी इथे मला होणाऱ्या डिफॉर्मेशनला रेझिस्ट करू शकली नाही. ओके, याचाच अर्थ काय झाला? तर बॉडी ही शियरमध्ये फेल गेली. सो शियर स्ट्रेस, इट इज अ स्ट्रेस विच ॲक्ट्स टेंजेन्शियली टू द एरिया विच इज रिप्रेझेंटेड बाय टाऊ. शियर स्ट्रेस कशाने रिप्रेझेंट करतो आपण? टाऊने. आतापर्यंत व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, व्हॉट इज द स्ट्रेस, टाईप ऑफ स्ट्रेस हे बघितलं आहे. आता आपण स्ट्रेन म्हणजे काय ते बघूया. सर्वात आधी डेफिनेशन. स्ट्रेन, द रेशो ऑफ चेंज ऑफ डायमेन्शन ऑफ द बॉडी टू द ओरिजिनल डायमेन्शन इज नोन ॲज स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय? स्ट्रेन हा एक रेशो आहे. कसा रेशो आहे? बॉडीच्या डायमेन्शनमध्ये जो चेंज झालेला आहे त्याचा बॉडीच्या ओरिजिनल डायमेन्शनशी जो रेशो असतो त्याला आपण स्ट्रेन असं म्हणतो. स्ट्रेन इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. कशी क्वांटिटी? ती डायमेन्शनलेस. तर ते कसं ते आपण पुढे बघूया. आता टाईप्स ऑफ स्ट्रेस, त्याच्यातलं पहिलं आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ओके, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सपोज एक बार आहे ज्याची ओरिजिनल लेंथ आहे L. दोघं साईडला इक्वल अँड अपोजिट असे टेन्साईल फोर्स अप्लाय केलेले आहेत P. तर याच्यामुळे काय होईल? बारची जी ओरिजिनल डायमेन्शन आहे ते चेंज होतील. टेन्साईल फोर्समुळे हा बार इलॉंगेट होईल आणि त्याची नवीन लेंथ ही असणार आहे. तर बारची ही नवीन लेंथ L, तिला आपण म्हणू L+DL. ओके, हा जो चेंज झालेला आहे हा एवढा दोघं साईडने त्याला इक्वली आपण DL असं म्हणून घेऊया. तर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. तर लेंथमध्ये किती चेंज झाला आहे? DL एवढा चेंज झालेला आपल्याला दिसतो. ओरिजिनल लेंथ किती होती? L. सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ DL अपॉन ओरिजिनल लेंथ L. ओके, यालाच आपण टेन्साईल स्ट्रेन असं पण म्हणतो, कारण की ॲक्ट होणारे फोर्स कसे आहेत? हे टेन्साईल फोर्स आहे. हेच जर कॉम्प्रेसिव्ह राहिले असते, कॉम्प्रेसिव्ह नेचरचे राहिले असते, बार आहे सपोज हा, आणि त्याच्यावर ॲक्ट होणारे हे जे एक्सटर्नल फोर्स आहेत ते कॉम्प्रेसिव्ह नेचरचे जर राहिले असते तर बारची जी न्यू लेंथ आहे ही ह्या टाईपची राहिली असते, कारण की बार काय झाला असता? कॉम्प्रेस झाला असता. ओके, पण त्याची ओरिजिनल लेंथ किती? L. आणि कॉम्प्रेस होऊन जी लेंथ आहे ती म्हणजे दोघी साईडने जी कॉम्प्रेस होते ते दोघं याची जर आपण समेशन केली तर ती किती होईल? DL. तर अशा वेळेला सुद्धा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन इज इक्वल टू DL अपॉन L असणार आहे. आता पुढचं आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय? व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. जर सर्व साईडने बॉडीवर फोर्सेस अप्लाय होत असतील ते टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह नेचरचे असू शकतात, तर त्याच्यामुळे व्हॉल्यूममध्ये जो चेंज होईल त्याचा रेशो ओरिजिनल व्हॉल्यूमसोबत जर आपण घेतला त्याला आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणतो. सो चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज DV अपॉन V इज इक्वल टू व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. व्हॉट इज नेक्स्ट? नेक्स्ट इज शियर स्ट्रेन. स्ट्रेन प्रोड्यूस्ड बाय शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेसमुळे जो स्ट्रेन प्रोड्यूस होतो त्याला शियर स्ट्रेन असं म्हणतात. बघा, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आहे, हे पुन्हा एक काडीपेटीच्या याचा आपण जर एक्झाम्पल बघितलं, हा फिक्स सरफेस आणि हा टेंजेन्शियली ॲक्ट होणारा फोर्स. टेंजेन्शियली ॲक्ट होणाऱ्या फोर्समुळे जो स्ट्रेस निर्माण होतो तो शियर स्ट्रेस, आणि हा जो इथं तुम्हाला अँगल दिसतोय त्याला आपण काय म्हणतो? शियर स्ट्रेन. ओके, द स्ट्रेस इंड्यूस्ड ड्यू टू शियर स्ट्रेस इज नोन ॲज शियर स्ट्रेन. पुढचं आहे लॅटरल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आपण बघितला, आता आपण लॅटरल स्ट्रेन बघूया. इथं एक तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून मी डेफिनेशन अशी घेतली आहे. लॅटरल स्ट्रेन इज रेशो ऑफ चेंज इन विड्थ अपॉन लॉन्जिट्युडिनल विड्थ. ओके, तुम्हाला लॉन्जिट्युडिनल आणि लॅटरल डिरेक्शन याच्यातला फरक कळत असेल असं आपण
ग्राह्य धरू तरी मी तुम्हाला एकदा सांगून देते. हे बघा, आता हा जर आपण स्केच पेन कन्सिडर केला तर ही जी डिरेक्शन आहे ही आहे लॉन्जिट्युडिनल डिरेक्शन आणि ही जी डिरेक्शन आहे ही आहे लॅटरल डिरेक्शन. सो लॅटरल स्ट्रेन मीन्स चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ. हा जर एक बार असेल आणि त्याच्यावर हे टेन्साईल स्ट्रेस अप्लाय होत असेल तर त्या बारच्या लेंथमध्ये चेंज होतं, परंतु आपण जर ऑब्झर्व केलं तर फक्त त्याच्या लेंथमध्ये नाही तर विड्थमध्ये देखील आपल्याला चेंज झालेला दिसतो. चेंज कसा होतो? टेन्साईल फोर्समुळे लॉन्जिट्युडिनल डिरेक्शनमध्ये इलॉंगेशन आपल्याला बघायला मिळतं, लेंथ ही वाढलेली बघायला मिळते, परंतु लॅटरल डिरेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला विड्थ ही कमी झालेली दिसते. सो चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ इज नोन ॲज लॅटरल स्ट्रेन. ह्या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन या दोघांमधला संबंध दाखवणारा एक रेशो आहे, त्याला म्हणतात पॉयझन्स रेशो. तो आपण बघून घेऊया. तर पॉयझन्स रेशो इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. सो व्हॉट इज लॅटरल स्ट्रेन? लॅटरल स्ट्रेन इज चेंज इन विड्थ, दॅट इज dB upon original width B divided by longitudinal strain. What is longitudinal strain? Longitudinal strain is change in length upon original length. So dB upon B into L upon DL. हा झाला पॉयझन्स रेशो. ओके, आता आपण बघूया इलास्टिसिटी अँड इलास्टिक लिमिट. ओके, कुठल्याही बॉडीवर जर एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला तर बॉडी काय होते? डिफॉर्म होते. आणि जेव्हा आपण तो एक्सटर्नली अप्लाइड फोर्स किंवा लोड रिमूव्ह करतो तेव्हा ती बॉडी तिचा शेप काय करते? रिगेन करते. आता आपण इथं बघूया, आपण पुन्हा या रबर बँडचं एक्झाम्पल घेऊ. ओके, ही त्याची ओरिजिनल स्टेट आहे. याच्यावर मी एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला. एक्सटर्नली फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं? ती बॉडी काय झाली आहे? डिफॉर्म झाली. पण ज्या वेळेला मी तो एक्सटर्नली अप्लाय केलेला फोर्स काढून टाकला तेव्हा त्या बॉडीने काय केलं? तिचा जो ओरिजिनल शेप होता तो रिगेन केला आहे. तिचा ओरिजिनल शेप तिने कम्प्लिटली रिगेन केलेला दिसतोय. ओके, एक्सटर्नल फोर्समुळे बॉडी डिफॉर्म होते, नंतर तो फोर्स जर रिमूव्ह केला तर बॉडी तिचा शेप काय करते? रिगेन करते आणि डिफॉर्मेशन काय करतं? कम्प्लिटली डिसॲपियर होतं. या बघा तुम्ही रबरच्या बाबतीत बघितलं इथं की बॉडी कशी डिफॉर्म झाली आणि लोड काढून घेतल्यानंतर तिने तिचा शेप कसा रिगेन केला. ओके, सो अशा बॉडीला कुठली बॉडी म्हणतात? इलास्टिक बॉडी. आणि ही बॉडीची जी प्रॉपर्टी असते तिला म्हणतात इलास्टिसिटी. तर जेव्हा एक्सटर्नली फोर्स आपण अप्लाय करतो आणि तो फोर्स आपण काढून टाकतो तेव्हा बॉडी तिचा ओरिजिनल शेप रिगेन करते. हे एका ठराविक लिमिटपर्यंत होत असतं. जेव्हा एका ठराविक लिमिटपेक्षा आपण एक्सटर्नल फोर्स जास्त अप्लाय केला तेव्हा बॉडी डिफॉर्म होते आणि तो लोड काढल्यानंतर तिचं जे डिफॉर्मेशन असतं ते कम्प्लिटली डिसॲपियर होत नाही. ते थोड्या प्रमाणात तिचं डिफॉर्मेशन हे परमनंट होऊन जातं. असं जे लिमिट असतं त्याला आपण इलास्टिक लिमिट म्हणत असतो. इलास्टिक लिमिट ऑफ मटेरियल. ओके, ह्या ग्राफनुसार बघूया आपण. हा अप्लाइड फोर्स आहे आणि इकडच्या साईडला एक्स डिरेक्शनला डिफॉर्मेशन आहे, वाय डिरेक्शनला अप्लाइड फोर्स आहे. तर इलास्टिक लिमिट ह्या एका सर्टन लिमिटपर्यंत बॉडी हा फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचे ओरिजिनल शेप जो असतो तो रिगेन करत असते, परंतु या पॉईंटनंतर फोर्स अप्लाय केला तर बॉडी त्याचा ओरिजिनल शेप रिगेन करत नाही. या लिमिटला म्हणतात इलास्टिक लिमिट. ओके, आता आपण बघूया काही इलास्टिक कॉन्स्टंट. तर पहिलं आहे हुक्स लॉ. Hooke's law states that within the elastic limit, stress is directly proportional to strain. ओके, हुक्स लॉ काय म्हणतो? हा एक ग्राफ आहे. ओके, एक्स डिरेक्शनला आहे स्ट्रेन, आपण एप्सिलॉनने डिनोट करत असतो, आणि वाय डिरेक्शनला आहे स्ट्रेस, आपण सिग्माने डिनोट करत असतो. सो एका सर्टन लिमिटपर्यंत म्हणजेच इलास्टिक लिमिटपर्यंत इलास्टिक लिमिट. सो विदिन अ इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. या इलास्टिक लिमिटपर्यंत स्ट्रेस हा स्ट्रेनला डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तुम्ही इथे बघू शकता ही एक स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे यांच्यामधलं रिलेशन कसं आहे? ते लिनियर रिलेशन आहे. ओके, स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आता हे जर आपल्याला एका इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे जे प्रोपोर्शनल लिमिट आहे ते आपल्याला काढण्यासाठी तिथे एक कॉन्स्टंट आपल्याला द्यावा लागणार आहे. सो हा कॉन्स्टंट वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. तर सर्वात आधी पहिला कॉन्स्टंट आहे
मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, त्यालाच यंग्स मॉड्युलस असं देखील म्हणतात. सो तो आपण ईने डिनोट करत असतो. व्हॉट इज यंग्स मॉड्युलस? यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ओके, इथे आपण बघितलं की स्ट्रेस आणि स्ट्रेनमधलं रिलेशन आपण बघितलं. ओके, सो सिग्मा दॅट इज स्ट्रेस अपॉन इप्सिलॉन दॅट इज स्ट्रेन इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, जर आता हा स्ट्रेस हा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असेल, कुठला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असेल आणि स्ट्रेन पण कसा असेल लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन असेल, तर समोर असणारा कॉन्स्टंट काय असणार आहे ई, दॅट इज यंग्स मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑर शियर मॉड्युलस, तो जीने डिनोट करतात. सो आपण शियर स्ट्रेस कन्सिडर केला आणि शियर स्ट्रेन कन्सिडर केला तर येणारा जो इलास्टिक कॉन्स्टंट आहे तो कुठला असणार आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑर शियर स्ट्रेस. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज इक्वल टू शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन अँड इट इज डिनोटेड बाय टाऊ इज अ शियर स्ट्रेस अँड फाय इज अ शियर स्ट्रेन. पुढचा आहे बल्क मॉड्युलस. व्हॉट इज बल्क मॉड्युलस? बल्क मॉड्युलस इज अ डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन. डायरेक्ट स्ट्रेस काय असतो सिग्मा, नॉर्मल स्ट्रेस देखील त्याला आपण असं म्हणतो. व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन change in volume upon original volume, it is denoted by bulk modulus. So bulk modulus K is equal to direct stress upon volumetric strain. तर आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस आणि पॉयझन रेशो यातले रिलेशन्स आहेत काही ते आपण पाहून घेऊया. यावर MPSCने याअगोदर पण प्रश्न विचारलेले आहेत. हे रिलेशन तुम्हाला पाठच असले पाहिजे कारण की डिरेक्टली रिलेशन पण विचारले जातात आणि यावर डिपेंड असे क्वेश्चन देखील विचारले जातात. तर फर्स्ट रिलेशन आहे ई इज इक्वल टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. ओके, ई यंग्स मॉड्युलस, जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, म्यू पॉयझन्स रेशो. ओके, यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, म्यू पॉयझन्स रेशो. सेकंड रिलेशनशिप आहे ई इज इक्वल टू 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. ओके, के काय आहे बल्क मॉड्युलस. ठीक आहे. थर्ड रिलेशन आहे ई इज इक्वल टू 9kg अपॉन 3K प्लस जी. आणि फोर्थ रिलेशन आहे म्यू दॅट इज पॉयझन्स रेशो इज इक्वल टू 3K मायनस 2G अपॉन 6K प्लस 2G. हे 4 रिलेशन आहेत. हे MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठच असले पाहिजे. ओके, तर मित्रांनो आपण आता ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची सिरीज सुरू केली आहे. त्यातलं आपलं पहिलं लेक्चर होतं. आज आपण व्हॉट इज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, व्हॉट इज द स्ट्रेस, टाईप ऑफ स्ट्रेस, व्हॉट इज द स्ट्रेन, टाईप ऑफ स्ट्रेन, व्हॉट इज इलास्टिक मॉड्युलस अँड टाईप ऑफ इलास्टिक मॉड्युलस आणि त्यांच्यातले रिलेशन बघितलेलं आहे. ओके, सो फ्रेंड्स डू लाईक शेअर अँड कमेंट ऑन माय व्हिडिओ. जर तुम्हाला काही कळलं नसेल, काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ओके, थँक्यू.